जुलै महिन्याची सुरुवात मुसळधार पावसाने झाली। पावसाचा कहर सर्वत्र पाहायला मिळाला। 9 तारखेनंतर मात्र पावसाचा जोर ओसरला। आता तर अनेक भागांमध्ये ऊन पडलंय। पाऊस अचानक नेमका कुठे गायब झाला? पावसाचा जोर नेमका पुढे कधी वाढणार आहे? हवामान विभागाचे अलर्ट काय आहेत? सगळं जाणून घेऊ। सॅटेलाइट इमेजनुसार अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतीही सक्रिय प्रणाली सध्या दिसत नाहीये। त्यामुळे मान्सूनसाठी पोषक वातावरण महाराष्ट्राच्या अवतीभोवती तयार होण्यासाठी कुठलीही परिस्थिती सध्या तयार होत नाहीये। त्यामुळे ढगांची निर्मिती महाराष्ट्रात कुठेच झालेली दिसत नाहीये। पुढचे 4 ते 5 दिवस असं चित्र महाराष्ट्रात कायम राहणार आहे। त्यापुढे सुद्धा अशीच परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवू शकते। 20 तारखेनंतर पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज आहे। मात्र पुढचे काही दिवस फक्त ढगाळ वातावरण महाराष्ट्रात असेल। पाऊस बरसलाच तर तुरळक सरी पावसाच्या बरसतील असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। नेमक्या कोणत्या भागांना हवामान विभागाने अलर्ट दिलेत ते सुद्धा जाणून घेऊ। 12 तारखेला महाराष्ट्रात कोणत्याच भागांमध्ये पावसाचा अंदाज नाहीये। फक्त ग्रीन अलर्ट देण्यात आलाय। म्हणजेच काय तर ढगाळ वातावरण असेल पण पाऊस कोणत्याच भागांमध्ये बरसणार नाहीये। 13 तारखेला सुद्धा अशीच परिस्थिती महाराष्ट्रात असेल। कोणत्याच भागांमध्ये पाऊस बरसणार नाहीये। 14 तारखेला फक्त हिंगोली आणि नांदेडमध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसू शकतात। 15 तारखेला मात्र विदर्भामध्ये पावसासाठी येलो अलर्ट आहे। 15 तारखेला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। या भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो। त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो। 16 तारखेला सुद्धा पावसाचा काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय। नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे। या भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो। त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर, परभणी, जालना, बीड या भागांमध्ये विजांसह काही ठिकाणी तुरळक असा पाऊस पडू शकतो। हा सगळा अंदाज पाहता पुढचे काही दिवस म्हणजेच 12, 13 आणि 14 तारखेला महाराष्ट्रात कुठेच पाऊस बरसणार नाही असं चित्र आहे। पण 15 आणि 16 तारखेला पावसाचा येलो अलर्ट काही ठिकाणी पाहायला मिळतोय। तेही फक्त विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे। म्हणजेच काय तर उर्वरित महाराष्ट्रात 15, 16 तारखेला सुद्धा पावसाचा जोर वाढणार नाहीये असं चित्र आहे। त्यामुळे पावसासाठी आणखीन किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार हा प्रश्नच आहे। जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा कहर अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळाला। पण 9 तारखेनंतर मात्र पावसाचा जोर ओसरला। ते अजूनही पाऊस अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये। पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी सुद्धा पाहायला मिळत नाहीयेत। त्यामुळे पाऊस नेमका मुसळधार कधी बरसणार हा प्रश्न सध्या शेतकरी सुद्धा विचारतायत। कारण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये अनेक ठिकाणी कोरडं वातावरण तयार झालंय। त्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा काळजी करतायत। दरम्यान सध्या तुमच्या भागात काय परिस्थिती आहे? तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे? कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।